तर नमस्कार, झी 24 तास या बातमीपत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी बातमी, उदयनराजे विजयी झालेले आहेत। यावेळेसची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, उदयनराजे हे आता विजयी झालेले आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघतोय उदयनराजे यांचा मोठा विजय झालेला आहे। महाराष्ट्रातला हा पहिला निकाल म्हणायला हवा। स्नेहिल, उदयनराजेंचा विजय झालेला आहे। खरं तर काटेकी टक्कर होती, दर 15 मिनिटांनी लीड बदलत होते। कधी उदयनराजे आघाडीवर जात होते तर कधी शशिकांत शिंदे, मात्र अखेर उदयनराजे भोसले यांचाच विजय झालेला आहे। शशिकांत शिंदे यांचा पराभव झालाय। अगदी 2019 मध्ये आपल्याला माहिती आहे उदयनराजेंचा पराभव झाला होता आणि आता मात्र हा मोठा विजय म्हणावा लागेल। काटेकी टक्कर झाली इथं आणि उदयनराजे भाजपकडून आता पहिला महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की उदयनराजेंचा विजय झाल्याची बातमी समोर आलेली आहे। आणि आता उदयनराजेंचा विजय झाल्यानंतर मात्र जोरदार जल्लोषाला देखील सुरुवात झालेली आहे। ही दृश्य आपण बघतोय थेट साताऱ्यामधून। तुषार तपासे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। तर तुषार, उदयनराजेंचा विजय झालेला आहे, महाराष्ट्रातला पहिला विजय भाजपचा आणि उदयनराजेंचा मोठा विजय म्हणावा लागेल, कारण साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांच्या विरोधात ही मोठी लढत साताऱ्यात पाहायला मिळाली होती। मात्र त्याच्यामध्ये पहिल्यांदाच या मतमोजणीला ज्यावेळेस आज सकाळी सुरुवात झाली त्याच्यामध्ये शशिकांत शिंदेंनी आघाडी घेतली होती, जवळजवळ 25,000ची आघाडी घेतली होती। मात्र ती आघाडी तोडत त्यांना पिछाडीवर टाकलेलं आहे उदयनराजेंनी आणि आता जवळजवळ 18,500च्या फरकानं हे उदयनराजे पुढे आता गेलेले आहेत। आता शेवटचा एक राऊंड राहिलेला आहे, मात्र अधिकृत आता काही वेळातच जिल्हाधिकारी याचे जाहीर करतील। उदयनराजे हे निवडून आलेले आहेत, काही हजारांच्या फरकानं असतील, मात्र तरीही ते निवडून आलेले आहेत। त्यांचं एकूणच आता त्यानंतर त्यांनी आता भाऊक झाले होते। एकूण सगळे कार्यकर्ते एका ठिकाणी जमलेले आहेत। जलमंदिर पॅलेस हे त्यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानावर जमले होते आणि तिथून आता राजवाडा येथून त्यांची आता विजयी मिरवणूक त्यांनी निघालेली आहे। अनेक तरुण या मिरवणुकीत सामील झालेले आहेत आणि मोठ्या संख्येनं आता या ठिकाणी जल्लोष सुरू आहे। गुलालाची उधळण केली जाते, फटाके फोडले जातात, जल्लोष साताऱ्यात पाहायला मिळतोय। उदयनराजेंना म्हणजे किती फरकाने ते विजयी झालेत? नेमका आकडा आता सांगता येणार नाही, कारण आता शेवटची फेरी संपलेली आहे। मात्र मगाशी काही वेळापूर्वी हा जो त्यांच्यामधला आणि शशिकांत शिंदे यांच्यामधला जवळजवळ 18,500चा फरक होता, मात्र आता तो फरक वाढलेला आहे। मात्र नेमकं किती हजारांनी निवडून आलेत हे आता सांगता येणार नाही, मात्र उदयनराजे हे जिंकलेले आहेत हे मात्र नक्की। निश्चित तुषार, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। स्नेहिल, इंटरेस्टिंग गोष्ट आहे, साताऱ्याची आणि कोल्हापूरची गादी यंदा दोन्ही निवडणुकीच्या रिंगणात होत्या। एकीकडे कोल्हापुरात सीट ऑफर करण्यात आली, उमेदवारी ऑफर करण्यात आली, पक्ष तुम्ही निवडा असं सांगण्यात आलं। त्यांनी काँग्रेस पक्ष निवडला, जागा खरं तर होती शिवसेना ठाकरे गटाची, तिथे त्यांनी आता 90,000चा लीड घेतला छत्रपती शाहू महाराजांनी। तर उदयनराजे भोसलेंसाठी मात्र निवडणूक तेवढीशी सोपी नव्हती। अगदी आपण असं म्हणू शकतो इथं की लोकांनी मत आणि मान हा गादीला दिलेला आहे। म्हणजे शाहू महाराज पण तिथं लीड अगदी त्यांचा 90,000चा आहे आणि उदयनराजेंना विजय केलेला आहे। तर लोकांनी मात्र छत्रपतींनाच मत पण दिलंय आणि मान पण दिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये हे आता या निकालावरून पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातला हा पहिला निकाल आहे आणि अर्थातच छत्रपती उदयनराजे भोसले यांचा। सर यावर एक व्हायरल क्लिप झाली होती दूरध्वनीची की मान गादीला आणि मत मोदीला, तर तिथेही तसं घडलेलं नाहीये। म्हणजे तिथे मोदींना मत दिलं गेलं नाही आणि गादी निवडून येते, आणि साताऱ्यामध्ये मानही गादीला आणि मतही मोदींना आणि छत्रपतींनाही, त्यामुळे दोन्हीकडे छत्रपती येत आहेत। तर आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये आपण 2 ठाकरे, 2 पवार, 2 नात्यांचे अनेक जोड्या आपण इलेक्शनच्या रिंगणात बघतो, जसे 2 खासदार आणि 2 छत्रपती खासदार असं आपण दोन वेगवेगळे पक्ष, 2 छत्रपती खासदार पहिल्यांदा बघू, एक सत्ताधारी पक्षावर असेल, एक विरोधी बाकावर असेल। निश्चित अजून एक स्नेहिल महत्वाची बातमी समोर येतेय याच निवडणुकांच्या निकालांच्या अनुषंगानं। काय आहे ती बातमी आपण बघूयात। तर एक महत्वाची बातमी, यावेळेस उदयनराजे हे विजयी झालेले आहेत आणि त्यानंतर साताऱ्यामध्ये उदयनराजेंकडून शशिकांत शिंदे यांचा पराभव